बौद्ध विकास मंडळ पाशापूर पंचशील नगर तालुका सुधागड जिल्हा रायगड मुंबई मध्यवर्ती कमिटी आणि ग्रामस्थ कमिटी यांच्या वतीने कार्तिक पौर्णिमेला नालंदा बुद्ध विहाराचा शानदार उद्घाटन सोहळा आणि मूर्ती स्थापना सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पडला। मुंबई मध्यवर्ती कमिटी आणि ग्रामस्थ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने 1978 साली नालंदा बुद्ध विहाराची स्थापना झाली होती। या विहाराचे नूतनीकरण करून हे विहार सुसज्ज, भव्य आणि सर्वांग सुंदर करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र महाडिक यांनी भूषविले। बौद्ध विहाराचे उद्घाटन शेकाप नेते तथा आरडीसीसी बँकेचे चेअरमन सुरेश खैरे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती महाडिक, आरपीआय नेते ज्येष्ठ विचारवंत श्याम डिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे औचित्य साधून धम्म प्रवचनकार नूतन नरेश शिंदे यांचे बुद्ध विहाराचे बुद्ध नगरीतील धम्म प्रचाराची आणि आदर्श माणूस घडवण्याची केंद्र बनले पाहिजेत या विषयावर प्रबोधन, तर धम्म प्रवचनकार नितीन जाधव यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांड या विषयावर प्रबोधन केले। सबे बुधा बलवंता पंचकानांजय बलम अरहंतान जदेजेन रखवंतामि सबेसु आकाशटाच भूमंडा बुद्धस्तमनस्ति तस्मासोति भवन्तु ते एसन्निसिनो वरबोधिने मारं ससेन महात्मा संबोधि मागच्छित सुंदर अशा मूर्तींचं सुद्धा स्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे। मी निश्चितपणे सांगेन की मुंबई मध्यवर्ती समिती असेल किंवा गावातील या ठिकाणी राहत असलेले ग्रामस्थ मंडळ असेल, ही सर्व मंडळी या विकासाकरता नेहमीच अग्रक्रम देत असतात, विकासाकरता नेहमी झटत असतात। आणि म्हणून माझ्यासारख्या या परिसरातल्या कार्यकर्त्याला या विहाराकरता, विहार बांधून काढण्याकरता, बनवण्याकरता मी या विभागातले कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी थोडंफार या ठिकाणी मदत करण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली। आज आपण या समोर पाहत आहोत की आज या ठिकाणी असलेल्या रकमा पाहिल्या तर आपल्या छोटा असलेल्या गावात सुद्धा एक सुंदर असं विहार व्हावं अशा उद्देशानं या परिसरातील आणि या गावातील सर्व तरुण मंडळींनी, मुंबई मंडळींनी या ठिकाणी आर्थिक मदत केली आणि एक चांगलं सुंदर विहार या पंचशील नगरचं या ठिकाणी झालं। मी तुम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि निश्चितपणानं सांगेन की भंते यांनी या ठिकाणी सांगितलं की विहार जे झालेलं आहे याच्यामधून समाज प्रबोधनाचं कार्य निश्चितपणानं व्हावं। समाज प्रबोधन होत असताना समाजापैकी असलेले विविध उपक्रम या विहारामध्ये व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।